सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मंत्री महोदयाने सांगितलं की बाबा 9,61,46,400 रुपयाची थकीत बाकी होती आणि त्यांनी ती भरू शकला नाही म्हणून त्याची ती रक्कम जी आहे ना मग ती आपण फोरफिट करणार आहे. मला एवढंच म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये एसटी महामंडळाच्या जाहिरात प्रकरणी अतिरिक्त प्रधान सचिव परिवहन यांनी मंत्री महोदयांची चौकशी करण्याचे आदेश 16/3/2025 रोजी दिले होते व दोषी अधिकारी आढळल्यास त्यावर काठावर कारवाई करू असं म्हटलं होतं. या एसटीतील कुठच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई या अहवालानुसार झाली ते आपण नेमकं मला सांगा. आणि दुसरं, या कंपनीची थकबाकी फोरफिट आपण करणार आहोत, पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून महामंडळाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणती सुसूत्रता आपण आणणार आहात हा विषय प्रश्न क्रमांक 2. आणि प्रश्न क्रमांक 3 जो अतिशय महत्वाचा आहे की नियोजन आणि पणन विभागाने सादर केलेल्या कंपनीच्या करारपत्र करण्याच्या मंजुरी पत्रावर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुरेस्कर यांची अंतिम स्वाक्षरी आहे. तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन अध्यक्ष या सदनाचे मंत्री भरत गोगावले यांचे हे त्यावेळी अध्यक्ष होते. या संबंधिताविरुद्ध शासन कोणती कारवाई करणार आहे याची माहिती या सभागृहामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी द्यावी. सन्माननीय